नमस्कार, मी प्रतीक्षा सावंत. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. कोकणाच्या विकासासाठी अनंत गीतेंचे योगदान काय? आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा सवाल. लोकसभेची निवडणूक भारताचे अस्तित्व टिकवणारी, माजी आमदार देवेंद्र साटम यांचे प्रतिपादन. घरच्या मतदारसंघात धनंजय मुंडेंचा बुलेटवरून प्रचार, मोटारसायकल रॅलीचे केले नेतृत्व. 2 मोटारसायकल चोरांना अटक, 6 मोटारसायकल जप्त, रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई. वेंगुर्ले तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. सरकारला शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही, शरद पवार यांची भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. कोकणाच्या विकासासाठी अनंत गीतेंचे योगदान काय, असा सवाल करून गीतेंनी फक्त उद्धव ठाकरे यांच्या सभेत लोटांगण घातल्याची टीका रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. अनंत गीते यांनी प्रकाशित केलेल्या सिंहावलोकन या पुस्तिकेत अनेक कामांमध्ये घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेण तालुक्यातील झुतीरपाडा गावामध्ये समाज मंदिर बांधण्याचा उल्लेख आहे. गावातील एका युवकाने अशा प्रकारचे समाज मंदिर गावात कुठेच नसल्याने पोलीस ठाण्यात समाज मंदिर चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कुठला रोजगाराचा प्रकल्प त्यांनी केला याचं ते उत्तर त्या ठिकाणी देऊ शकत नाही. 30 वर्ष खासदार आहे ना, त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं ठळकपणाने काय काम केलं हे ते त्या ठिकाणी सांगू शकत नाही. हात जोडून विनंती करतो, माझ्या विकासावरती प्रभावित होऊन मला मतदान करा असं सांगण्याचं धाडस असलं पाहिजे, पण जनतेच्या नजरेला नजर तुम्हाला देता येऊ शकत नाही. खारपाडा येथे 3.5 लाख रुपये खर्चून गटर बांधण्यात आल्याचे या पुस्तिकेत दाखवण्यात आले आहे. पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद भगत यांच्या पत्नी तिथे सरपंच आहेत. त्या अजूनही बांधलेले गटर शोधत असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. गुहागर येथे आमदार भास्कर जाधव यांनी केलेली कामे या पुस्तकात खतवण्यात आली आहेत असे सांगून मी सातत्याने म्हणतोय, गीते साहेबांचे काम दाखवा, 2000 मिळवा, अशी टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली. गीते साहेबांचं काम दाखवा आणि अलीकडच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांच्या कृपेने 1000च्या नोटा रद्द झाल्या, 2000चं करकरीत नोटाचं तुम्ही बक्षीस घ्या असं माझ्यासारखा कार्यकर्ता बोलत आला. तळाक, कुडे आणि तळेगाव येथे आघाडीच्या झालेल्या जाहीर प्रचार सभेत सुनील तटकरे बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, जिल्हा परिषद सदस्य असलम राऊत, बबन चोसले, गीता जाधव, शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे, काँग्रेसचे माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, सभापती अक्षरा कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, तळा, रायगड. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला जिंकवणे ही आपली जबाबदारी आहे. विकासाचा झंझावात असाच कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोठी ताकद मिळणार असून येणारी लोकसभेची निवडणूक भारताचे अस्तित्व टिकवून ठेवणारी असल्याचे मत माजी आमदार देवेंद्र साटम यांनी व्यक्त केले. नेरळ शहर ग्रामीण आणि जिल्हा परिषद विभागाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी देवेंद्र साटम बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा प्रमुख वसंत भुईर, सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत खालापूर विधानसभा संघटक संतोष भुईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप आदी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. नांगुर्ले, मोहिली, तमनाथ, मोहोली, निवाळे, आवळस, बीड, बुद्रुक, चोची, कोंदिवडे, खांडपे, पोसरी, कशळे, खांडस, वारे, कळम, साळोख, माले, आसे, आरडे, पाशाने, शेलू आदी गावांना भेटी दिल्या. शिवसेना, युवासेना कळंब विभाग संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. देवेंद्र साटम यावेळी बोलताना म्हणाले, बोलणारा खासदार, सर्वांना सोबत घेऊन जाणारा खासदार, देश हितासाठी झटणारा खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांची ख्याती आहे. बारणे यांनी रस्त्याचे जाळे, रेल्वेचा विस्तार, पनवेल विमानतळाचे काम प्रगतीपथावर सुरू केले, वाहतूक सुरू केली, जलवाहतूक सुरू केली. नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली. बँकांपासून वंचित असलेल्या नागरिकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणले. अनेक योजनांचा मोबदला बँक खात्यात येऊ लागला. ही क्रांती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली. ज्याला भारताविषयी आस्था आहे तो प्रत्येकजण मैभी चौकीदार म्हणू लागला आहे. नागरिकांच्या विश्वासावर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, कर्जत खालापूर हा शिवसेनेचा गड आहे. महायुतीची या भागात मोठी ताकद आहे. लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत काम करत असताना कर्जत खालापूर या भागाला सर्वाधिक निधी दिला. माथेरान रेल्वे बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. त्यासाठी पाठपुरावा करून बंद पडणारी रेल्वे सुरू केली, त्यात सुधारणा केली. रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करून रेल्वे स्थानकांचा विकास केला. तुंगीसारख्या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचवली.
नरेंद्र मोदी सरकारच्या मागील 5 वर्षाची तुलना मागील 50 वर्षाची होईल. भारताची जनता यापुढेही नरेंद्र मोदी यांनाच देशसेवेची संधी देणार असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आघाडीतील उमेदवारांसाठी राज्यभर प्रचारासाठी फिरतायत. बीड या आपल्या घरच्या मतदारसंघात मात्र त्यांनी चक्क बुलेटवरून प्रचार केला. राडी येथे प्रचार सभेला जाताना अंबाजोगाई कारखान्यापासून युवक कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांमध्ये क्रेज असलेल्या बुलेटची संख्या होती. धनंजय मुंडे यांचेही बुलेट प्रेम सर्वस्कृत असल्यामुळे रॅलीची सुरुवात होताच त्यांनाही बुलेटवर बसण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी चक्क एका कार्यकर्त्याची बुलेट आपल्या हाती घेत रॅलीचे नेतृत्व केले. महादेव गित्ते, संवाद मराठी लाईव्ह, परळी, बीड. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. रेल्वे प्रवाशांच्या वाहनांना चोरणाऱ्या टोळीतील 2 जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या टॉक्स टीमने अटक करून त्यांच्याकडून 6 मोटरसायकल जप्त केल्यात. या कारवाईने वाहन चोरीच्या अनेक घटना उघड होतील असा विश्वास रेल्वे सुरक्षा बलाने व्यक्त केला आहे. गोंदियातील प्रीतम झाडे आपल्या नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी 10 एप्रिल रोजी गेले होते. त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठेवलेली मोटरसायकल चोरीला गेल्याने रेल्वे सुरक्षा बलाला याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी CCTV फुटेजनुसार चौकशी सुरू केली असता श्री टॉकीज जवळील दुकानाजवळ दोघे मोटरसायकलला धक्का मारत घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांना पकडून विचारपूस केल्यावर मोटरसायकल चोरल्याची कबुली या दोघांनी दिली. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तालुका समिती, वेंगुर्ले तालुका आणि शहर समिती तसेच दलित समाज सेवा मंडळ आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त आनंदवाडी बाजारपेठेपासून साई मंगल कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी दीप प्रज्वलन करून महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संध्याकाळी जाहीर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मान्यवरांनी भाषणे केली. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले. मोदी सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारला बोलायला वेळ नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्यांसारखं टोकाचं पाऊल सरकारमुळे उचलत असून शेतकऱ्यांची 25% सुद्धा कर्जमाफी सरकारने केली नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन माजी आमदार अमरसिंग पंडित यांनी यावेळी केले. तर माजी मंत्री सुरेश नवले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जर मोदी चौकीदार आहेत तर मग राफेलची फाईल चोरी कशी गेली? तो लवकरच बंद पडणार असल्याची टीका सुरेश नवले यांनी केली. अमोल कापसे, संवाद मराठी लाईव्ह, गेवराई, बीड. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.